नमस्कार. विषय गंभीर आहे, नक्की पूर्ण पाहावं व ऐकावं. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी स्थापन केलेल्या मार्गाविषयी. मार्गाचे नाव मानव धर्म. परमात्मा एकचा मार्ग. धर्म एक, मार्ग एक, विनंती एक, प्रार्थना एक, ध्येय एक, तत्व शब्द नियम एक समान, शिकवण व वागणूक एक, पद्धत एकच, विधी. बाबांचा आदेश, बाबांचा संदेश एकच समान. मग हे काय झालंय? महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचा आदेश फक्त परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरला आहे. तर हे एकचे अनेक मंडळ व अनेक शाखा का बरं झाला? यात कोण चुकतंय, कोण चुकलाय, कोण चुका करत आहे, कोण चुका करायला भाग पाडतंय आणि का बरं असं होत आहे, यावर नक्की कमेंट करावं सेवकांनी. सर्वच म्हणतात मी सेवक बाबाचा, मानव धर्माचा, महान त्यागी बाबाचा. मग सर्वच सेवक बाबाचे, मानव धर्माचे, महान त्यागी बाबाचे. तर मग का बरं वेगवेगळी शाखा व मंडळ करून राहता? हेच आहे का बाबाचे स्वप्न? अशाने पूर्ण होणार काय? बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोण झटणार, कोण पुढाकार घेणार, काही कळत नाही. या मार्गातील 90% सेवकांची इच्छा आहे सर्व एक झाले पाहिजे, सर्व एकत्रित आले पाहिजे, सर्व एक समान व्हायला पाहिजे. पण या 90% सेवकावर फक्त 10% लोक आपली मनमानी करून, मानव मर्जी चालवून या 90% सेवकांना, या लोकांना या एकतेपासून दूर ठेवत आहे. आता तुम्हीच सांगा, एकता झाली पाहिजे की नाही? ज्याला एकता पाहिजे त्यांनी नक्की कमेंटमध्ये लिहा. 1 होय झाली पाहिजे, 2 नाही झाली पाहिजे. नमस्कार जी.